नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 फर्स्ट क्वेश्चन फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. येथे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. या मॅट्रिक्समधील एलिमेंटचे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. हे एलिमेंट आहेत, यांचे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. 11वीला आपण मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत. तीच प्रोसेस आहे. हे मॅट्रिक्स आहे, 2x2 ऑर्डर आहे, बरोबर आहे. लेट ए इक्वल टू एने इंडिकेट करू आपण. मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, -1 2 -3 आणि 4. 2x2 ऑर्डर आहे म्हणजे आपण याची लोकेशन कसं लिहिणार. या एलिमेंटचं लोकेशन हा फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलम आहे. हा फर्स्ट रो आहे, सेकंड कॉलम आहे. हा एलिमेंट सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे. हा एलिमेंट सेकंड रो आहे आणि सेकंड कॉलम आहे, बरोबर आहे. हे एलिमेंट कोणते आहेत. हे -1 आहे, याची व्हॅल्यू 2 आहे, याची व्हॅल्यू -3 आहे आणि याची व्हॅल्यू 4 आहे. हेअर A11 ही व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला आधी मायनर फाइंड आउट करायचं आहे, कारण कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला कसा आहे. कोफॅक्टर फॉर्म्युला आहे -1चा पॉवर येथे i + j. i म्हणजे रो आणि j म्हणजे कॉलम इंटू मायनर ij. याप्रमाणे फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आधी मायनरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर मायनर ऑफ या एलिमेंटचा मायनर, या फर्स्ट एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला. इक्वल टू मायनरसाठी कॅपिटल M दाखविणार आणि लोकेशन आहे 1 1. इक्वल टू आता या एलिमेंटचा म्हणजे या एलिमेंटचा, बरोबर आहे. या एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला. तर आपण काय करणार, हा एलिमेंट ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे ते एलिमेंट घेणार नाही. बाकी राहील काय, 4 राहतील, बरोबर आहे. म्हणजे या -1चा मायनर काढायचा आपल्याला. तर हा रो घेणार नाही कारण तो एलिमेंट त्या रोमध्ये आहे. हा कॉलम घेणार नाही कारण या कॉलममध्ये हा एलिमेंट आहे. म्हणजे हा रो आणि हा कॉलम राहील काय, 4 राहतील, बरोबर आहे. म्हणजे मायनरची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. या एलिमेंटचा मायनर काढला 4, बरोबर आहे. आता कोफॅक्टर मायनर फाइंड आउट झाल्यानंतर आपण कोफॅक्टर फाइंड आउट करणार, कारण एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. कोफॅक्टर ऑफ या एलिमेंटचा A11. कोफॅक्टरसाठी मॅट्रिक्स आपलं ए आहे म्हणजे ए आणि लोकेशन 1 1 आहे. कोफॅक्टरसाठी कॅपिटल ए ने इंडिकेट करणार. आपण 11वीला कोफॅक्टरसाठी कॅपिटल C वापरलेला आहे, परंतु येथे आता ए वापरायचा आहे. कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला -1चा पॉवर i + j. येथे आयची व्हॅल्यू 1 आहे, जेची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1 + 1 ही ॲडिशन करणार. ही आयची व्हॅल्यू आहे म्हणजे फर्स्ट रो, जे म्हणजे फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. येथे 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, या दोघांची ॲडिशन i + j म्हणजे येथे काय होईल, 1 + 1 इंटू M. A11 त्याचा आपल्याला कोफॅक्टर काढायचा आहे म्हणजे M11 ही व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला. ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे, 4 आहे. म्हणजे येथे काय लिहिणार, M11 ही व्हॅल्यू काढली आपण, 4 आहे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू येथे पुट करणार आपण. इक्वल टू -1चा पॉवर 1 + 1 म्हणजे 2 होईल इंटू M11 ही व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. इक्वल टू -1ला पॉवर जर इवन असेल, 2 हा इवन नंबर आहे, -1चा पॉवर जर इवन असेल तर आन्सर आपलं प्लसमध्ये येते म्हणजे +1. आणि -1चा पॉवर ऑड असेल तर आन्सर -1 लिहायचं आपल्याला. -1चा पॉवर येथे इवन आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, +1. +1 इंटू 4 म्हणजे काय होईल, 4. म्हणजे या एलिमेंटचा कोफॅक्टर किती आहे, 4 आहे. आता हा एलिमेंट झाला. आता हा एलिमेंट घेऊ आपण. आता हा एलिमेंट घेऊ A22. हेअर A22 ती व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, बरोबर आहे. या एलिमेंटचा आता कोफॅक्टर फाइंड आउट करू. आधी मायनर, देअरफॉर मायनर ऑफ A22 म्हणजे मायनर म्हणजे M22 करणार.
मायनर कसा फाइंड आउट करणार? हा 2 एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे. एवढे एलिमेंट जर आपण ड्रॉप केले तर काय राहील? फक्त -3, म्हणजे मायनर आहे -3. बरोबर आहे. आता को फॅक्टर काढण्यासाठी आधी मायनर फाइंड आउट करायचा. को फॅक्टर ऑफ हा एलिमेंट 2 इक्वल टू को फॅक्टरसाठी कॅपिटल ए दाखविणार आपण, लोकेशन आहे 2 म्हणजे या एलिमेंटचा को फॅक्टर इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे? -1चा पॉवर i प्लस जे, -1 त्याचा पॉवर i प्लस जे म्हणजे 2 प्लस 2 इंटू m22. या एलिमेंटचा को फॅक्टर काढण्यासाठी याच एलिमेंटचा मायनर घेणार आपण. याच एलिमेंटचा मायनर हा आहे, बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू येथे पुट करू आपण, म्हणजे -1 2 प्लस 2 4 होतील इंटू ही व्हॅल्यू काढली -3. पहा -1चा पॉवर E1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू +1 इंटू -3 म्हणजे काय होईल? -3. हा एक आपला को फॅक्टर येत आहे 4. हा एक को फॅक्टर येत आहे -3. आता दुसरे काढू आपण. इथे लिहितो. आता A21 हेअर A21 ही व्हॅल्यू किती आहे? -3 आहे. आधी मायनर, देअरफॉर मायनर ऑफ A21 इक्वल टू M21. हे जे लोकेशन आहे तेच येथे येणार आहे. इक्वल टू मायनर काढायचा आहे -3चा. -3 या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे, म्हणजे एवढे एलिमेंट जर आपण ड्रॉप केले तर फक्त 2 उरणार आहे, म्हणजे मायनर आहे 2. आता को फॅक्टर ऑफ A21 इक्वल टू को फॅक्टरसाठी कॅपिटल ए आणि मायनरसाठी कॅपिटल M, लोकेशन आहे 21 इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे? -1चा पॉवर i प्लस जे म्हणजे 2 + 1 या दोघांचे ॲडिशन इंटू M21. येथे म्हणजे M21 ही व्हॅल्यू 2 आहे, ती येथे पुट करू. इक्वल टू -1चा पॉवर 3 होईल आणि इंटू ही व्हॅल्यू आहे 2. -1ला पॉवर किती आहे? 3 आहे, म्हणजे ऑड पॉवर आहे. ऑड पॉवर असेल तर हे आन्सर -1 इंटू 2 म्हणजे -2. आता या एलिमेंटचा को फॅक्टर, हा एलिमेंट कोणता आहे? A22 इक्वल टू 4. हेअर A22 इक्वल टू 4. आता मायनर फाइंड आउट करू. मायनर ऑफ A22 इक्वल टू म्हणजे M22 इक्वल टू मायनरसाठी या एलिमेंटचा, म्हणजे हा कॉलम आहे आणि हा रो आहे, बरोबर आहे. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे, तेवढे एलिमेंट आपल्याला घ्यायचे नाही. राहील काय? फक्त -1. इथे लिहिणार -1. किंवा 2x2चा ऑर्डर मॅट्रिक्स असेल तर याच्यासमोरचा हा मायनर आहे, या एलिमेंटचा हा मायनर येईल, या एलिमेंटचा हा मायनर आहे, याप्रमाणे समोरचा मायनर, बरोबर आहे. याचा हा मायनर, त्याचा हा मायनर, याचा हा मायनर, याचा हा मायनर, याप्रमाणे. हे 2x2साठी. 3x3 ऑर्डर असेल तर रूल वेगळा आहे. आता को फॅक्टर ऑफ A22 इक्वल टू कॅपिटल A22 इक्वल टू -1 त्याचा पॉवर i प्लस जे म्हणजे रो प्लस कॉलम 2 + 2 4 होतील. डायरेक्टली तो 4 किंवा 2 + 2 करा. -1चा पॉवर 2 + 2 इंटू M22 व्हॅल्यू पुट करू. -1चा पॉवर हे 4 होईल, ही व्हॅल्यू आहे -1. -1ला पॉवर E1 आहे, समसंख्या आहे, म्हणजे हे आन्सर +1 इंटू -1 म्हणजे -1. हा एक को फॅक्टर मिळेल आपल्याला. आपल्याला या सिक्वेन्सनं लिहायचं आहे. आपल्याला ऑर्डर कशी लिहायची? रोप्रमाणे. फर्स्ट रोचे 2 एलिमेंट, नंतर सेकंड रोचे हे 2 एलिमेंट, याप्रमाणे आपण काढलेले आहेत. 4 -3 -2 आणि -1 हे आहेत आपले को फॅक्टर्स. येथे लिहिणार को फॅक्टर्स आर. को फॅक्टर्स कसे आहेत?
फर्स्ट कोफॅक्टर 4 नंतर -3 नंतर -2 आणि नंतर -1 याप्रमाणे. A11 नंतर A12 पाहिजे, A12 पाहिजे, बरोबर आहे. A12 इक्वल टू 2 आहे, म्हणजे येथे काय होईल 1 2, फक्त आपलं लोकेशन चुकलेलं आहे. येथे 1 2 येईल, येथे 1 2, येथे 1 2, A12, येथे -1चा पॉवर 1 + 2 होईल, 1 + 2 म्हणजे 3 होईल, म्हणजे पॉवर ऑड होईल. ऑड आहे म्हणजे याचा आन्सर -1 येईल. -1 इंटू ही व्हॅल्यू -3 आहे, म्हणजे आन्सर आपलं प्लसमध्ये मिळेल. येथे 3 येतील आणि येथे काय होईल +3, बरोबर आहे. फक्त लोकेशन लिहिण्यात चुकलेलं आहे, बाकी सर्व ओके आहे. A21 नंतर आणि A22 त्यानंतर येथे काय होईल +3 होईल. याप्रमाणे आपले कोफॅक्टर्स येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. येथे 3x3 ऑर्डरचं मॅट्रिक्स आहे. सोल्युशन, लेट A इक्वल टू, ऑर्डर कशी आहे 3x3, म्हणजे आपण कसं लिहिणार एलिमेंट 1 1 1 2 1 3, 11 12 13, येथे 21 22 23. लक्षात राहण्यासाठी येथे 31 11 12 13, येथे 21 22 23, येथे 31 32 आणि 33 याप्रमाणे लक्षात राहण्यासाठी. हे एलिमेंट कसे आहेत 1 -1 1 -1 आणि 2, नंतर 2 3 5 -2 0 आणि -1. आधी आपण काय करणार, हेअर हा एलिमेंट घेऊ. हेअर A11 ही व्हॅल्यू किती आहे 1 आहे, याचा मायनर देअरफॉर मायनर म्हणजे लोकेशन M11 इक्वल टू, याचा मायनर कसा मिळेल आपल्याला, याचा मायनर काढायचा आहे या एलिमेंटचा, म्हणजे या एलिमेंटचा, बरोबर आहे. A11 म्हणजे हा एलिमेंट, याचा आपल्याला मायनर घ्यायचा आहे. मायनर घेण्यासाठी हा एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे, तेवढे आपण एलिमेंट घेणार नाही. राहतील 4 एलिमेंट, कारण हे मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचं आहे. जर 2x2 ऑर्डर असेल तर फक्त एकच एलिमेंट राहतो, बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे, फक्त एकच एलिमेंट राहील, त्याचं डिटर्मिनंट तोच एलिमेंट असेल. परंतु येथे 4 एलिमेंट राहत आहेत, म्हणजे आपल्याला याची डिटर्मिनंट व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे तो मायनर असेल. हा एलिमेंट म्हणजे डिटर्मिनंट एवढं मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हा रो आणि हा कॉलम म्हणजे 3 5 0 -1, डिटर्मिनंट 3 5 0 -1 ही व्हॅल्यू म्हणजे मायनर असेल. ही व्हॅल्यू कशी काढतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 होईल आणि यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे हे -3. मायनरची व्हॅल्यू -3. आता कोफॅक्टर म्हणजे A11 या एलिमेंटचा कोफॅक्टर, म्हणजे -1चा पॉवर 1 + 1 येईल इंटू M11, -1चा पॉवर 2 मिळेल आणि ही व्हॅल्यू आहे -3. -1ला पॉवर E1 आहे, म्हणजे हे आन्सर +1 इंटू -3 म्हणजे -3. कोफॅक्टर मिळेल आपल्याला -3, बरोबर आहे. नंतर एलिमेंट घेऊ आपण, हा एलिमेंट -1 म्हणजे A21. हेअर A21 तो एलिमेंट आहे -1. त्याचा आधी आपल्याला काय करायचं आहे, मायनर M21. ती व्हॅल्यू कशी काढणार, या एलिमेंटचं मायनर, म्हणजे हा एलिमेंट या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे. या रोमध्ये आणि या कॉलममध्ये राहील काय -2 5 -2 -1, बरोबर आहे. हा एलिमेंट हा आणि हा, कारण हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, एक एलिमेंट आपल्याला घेता येणार नाहीत, बरोबर आहे. -2 5 म्हणजे डिटर्मिनंट घ्यावा लागेल आपल्याला -2 5. 4 एलिमेंट उरत असल्यामुळे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची आहे. -2 5 -2 आणि -1, -2 आणि -1, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन 2 होईल, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन,
हा मल्टिप्लिकेशन मायनस होईल, -10, परंतु मायनस करायचं असल्यामुळे हे +10 होतील, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 12 मिळेल. मायनरची व्हॅल्यू काढली. आता कोफॅक्टर म्हणजे A21 कोफॅक्टर, त्याला आपण कॅपिटल ए ने दाखविणार कारण मॅट्रिक्स आपलं ए आहे. A21 कोफॅक्टर काय मिळेल आपल्याला, म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 1 इंटू याचं मायनर 21, ही व्हॅल्यू काढली 12. -1चा पॉवर 3 होईल, -1चा पॉवर 3 इंटू ही व्हॅल्यू आहे 12. पॉवर ऑड आहे म्हणजे हे -1 आणि 12 म्हणजे -12. कोफॅक्टर पहिला हा आहे, नंतर हा दुसरा आहे. याप्रमाणे बाकीचे काढायचे आहेत आपल्याला. तिसरा कोफॅक्टर हा घेऊ आपण A13. हेअर A13 = 2. हा एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे. तेवढे एलिमेंट घ्यायचे नाही, बाकी राहील काय, हे 4 एलिमेंट राहणार आहेत. बरोबर आहे. M13 -2 3 -2 0. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचा. हा मल्टिप्लिकेशन 0 होईल, 0 × -2. त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, परंतु हा मल्टिप्लिकेशन -6 येईल. मायनस करायचं असल्यामुळे हे +6 होतील, म्हणजे 6 डायरेक्ट लिहिलेलं आहे. आता कोफॅक्टर म्हणजे A13 = म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 3 इंटू ही व्हॅल्यू इंटू मायनर 13. -1चा पॉवर 4 होईल आणि ही व्हॅल्यू आहे 6. -1ला पॉवर इवन आहे म्हणजे हे आन्सर 1 × 6 कोफॅक्टर आपल्याला 6 मिळणार आहे. हे इरेज करतो मी, हे 3 काढलेले आहेत आपण कोफॅक्टर. आता पुढचे 3 काढू. हे इरेज करतो, तुम्ही लिहून घ्या. हा एलिमेंट घेऊ A21, त्याची व्हॅल्यू आहे -2. हा एलिमेंट घेऊ आपण. हेअर A21 = -2. हा एलिमेंट त्याचा मायनर, देअरफॉर M21. हा एलिमेंट ए, त्याचं मायनर म्हणजे फक्त M ॲड करणार आपण. कोफॅक्टर म्हणजे कॅपिटल ए ॲड करणार, लोकेशन तेच राहील. हा एलिमेंट या रोमध्ये आहे, बरोबर आहे, आणि या कॉलममध्ये आहे. एवढे एलिमेंट घेणार नाही आपण, म्हणजे हे एलिमेंट घेणार नाहीत. काय राहील, हा एलिमेंट राहणार आहे, हा राहील, हा राहील आणि हा राहील, बरोबर आहे. -1 2 0 -1. याची व्हॅल्यू +1 -0 म्हणजे 1. आता कोफॅक्टर म्हणजे A21 = -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 1. हा फॉर्म्युला आहे कोफॅक्टर काढण्यासाठी. -1चा पॉवर ही लोकेशन, त्याची ॲडिशन इंटू त्याचा मायनर M21. -1चा पॉवर हे 3 होईल आणि M21 ही व्हॅल्यू आहे 1. -1चा पॉवर ऑड आहे म्हणजे -1 × 1 म्हणजे -1. नंतर आता A22 एलिमेंट आहे 3, बरोबर आहे. हेअर A22 3, देअरफॉर M22 त्याचा मायनर. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे आणि या रोमध्ये आहे. या कॉलममध्ये आहे आणि या रोमध्ये आहे हा एलिमेंट. एवढे एलिमेंट घेणार नाही आपण. काय राहील, 1 2 -2 -1. त्याचं डिटर्मिनंट 1 2 -2 आणि -1, बरोबर आहे. 1 2 -2 -1. त्याची व्हॅल्यू कशी काढणार आपण, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशन -4 होईल, परंतु मायनस असल्यामुळे हे +4 होतील. 4 - 1 म्हणजे 3. आता कोफॅक्टर, त्यासाठी A22, बरोबर आहे. हा एलिमेंट, त्याचा मायनर आणि त्याचंच कोफॅक्टर. कोफॅक्टरसाठी -1चा पॉवर रो प्लस कॉलम, पॉवरमध्ये 2 + 2 होईल
2 + 2 आणि इंटू मायनर आहे M22 -1ला पॉवर 4 -1चा पॉवर 4 होईल आणि ही व्हॅल्यू आहे 3. -1ला पॉवर इवन आहे म्हणजे हे आन्सर +1 आणि इंटू 3 म्हणजे काय होईल 3. -1ला पॉवर जर इवन असेल तर आन्सर +1 घ्यायचं आणि -1चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर -1 घ्यायचं. येथे इवन आहे म्हणजे हे +1 आणि इंटू 3 म्हणजे +3. आता हा एलिमेंट घेऊ आपण, हे इरेज करतो मी. आता एलिमेंट घेऊ A23. हेअर A23 या लोकेशनचा एलिमेंट कोणता आहे 5 आहे. देअरफॉर M23 त्याचं मायनर इक्वल टू 5चं मायनर काढायचं आहे. 5 एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे. हा रो आणि हा कॉलम घेणार नाही आपण, बाकी राहील काय, हा रो नको आणि हा कॉलम नको, कारण 5 त्या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे. 1 -1 -2 0 1 -1 -2 आणि 0 ही व्हॅल्यू काय मिळेल 0 +2 होईल हा मल्टिप्लिकेशन, परंतु मायनस करायचं आहे आपल्याला म्हणजे -2 बरोबर आहे. 0मधून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन प्लस येत आहे, मायनस करायचं आहे म्हणून -2 ही व्हॅल्यू -2. आता कोफॅक्टर म्हणजे A23 इक्वल टू -1चा पॉवर 2 + 3 हे रो आणि हे कॉलम दोघांची ॲडिशन घेणार. येथे जे रो आणि कॉलम आहेत ते येथे पॉवरमध्ये येतील -1ला आणि इंटू M23 बरोबर आहे. ही व्हॅल्यू -1चा पॉवर 5 इंटू M23 ही व्हॅल्यू -2. -1चा पॉवर येथे ऑड आहे, ऑड असेल तर -1 आणि इंटू हे -2 म्हणजे काय होईल +2. पहा -1चा पॉवर 5 आहे म्हणजे -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 बरोबर आहे. -1चा पॉवर 5 याचा अर्थ असा होईल ही व्हॅल्यू प्लस होईल ही व्हॅल्यू प्लस होईल मायनस आणि ही व्हॅल्यू 1 राहत आहे म्हणजे मायनस प्लस होईल मल्टिप्लिकेशन आणि ही व्हॅल्यू मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे हे मल्टिप्लिकेशन मायनस येईल बरोबर आहे. जर इवन असेल तर 1 नंबर कमी होईल, इवन असेल तर हे प्लस होतील म्हणजे प्लस त्यांचा मल्टिप्लिकेशन प्लस येईल म्हणजे +1 किंवा -1 यावरून ठरवायचं आपण. ऑड असेल तर -1, इवन असेल तर +1. आता आपण या एलिमेंटचे काढू. हे लिहून घ्या, इरेज करतो मी. आता हा एलिमेंट घेऊ आपण -2. हेअर A31 इक्वल टू -2 हा एलिमेंट या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे. तेवढे एलिमेंट आपल्याला घ्यायचे नाही, हे 4 एलिमेंट उरत आहेत त्यांचं डिटर्मिनंट. देअरफॉर मायनर काढण्यासाठी A31 येथे M31 डिटर्मिनंट -1 2 3 आणि 5 इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन -5 त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 6 हे होतील -11. कोफॅक्टर म्हणजे A31 हा झाला कोफॅक्टर. फॉर्म्युला कसा आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम म्हणजे 3 + 1 इंटू त्याचं मायनर M31 ही व्हॅल्यू -1चा पॉवर 4 आणि M31 ही व्हॅल्यू आली -11. पॉवर कसा आहे इवन आहे म्हणजे हे +1 होतील, +1 इंटू -11 म्हणजे -11. आता हा एलिमेंट हेअर A32 थर्ड रो आणि सेकंड कॉलम इक्वल टू ही व्हॅल्यू 0 आहे बरोबर आहे म्हणजे M32 ही व्हॅल्यू कशी काढणार आपण डिटर्मिनंट 0 या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे हे एलिमेंट राहतील 1 2 -2 5 1 2 -2 आणि 5 हे 5 -+ 4 होतील म्हणजे 9
मायनर फाइंड आउट केला. आता को फॅक्टर म्हणजे ए को फॅक्टर 3 2 इक्वल टू -1चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 2 थर्ड रो आणि सेकंड कॉलम दोघांची ॲडिशन इंटू M32 -1चा पॉवर 5 आणि M32 ही व्हॅल्यू आहे 9. हे -1 इंटू 9 म्हणजे -9. Therefore A32 इक्वल टू -9. आता A33 पहा A33 here A33 इक्वल टू -1. Therefore M33 इक्वल टू या एलिमेंटचा मायनर म्हणजे हा रो हा कॉलम राहील काय हे 4 एलिमेंट बरोबर आहे. 1 -1 2 3 1 -1 2 आणि 3 1 -1 -2 3 -2 आणि 3 इक्वल टू हे 3 होतील मायनस करायचे आहेत. हा मल्टिप्लिकेशन +2 येईल म्हणजे हे 3 - 2 म्हणजे 1. मायनर फाइंड आउट केला. आता को फॅक्टर म्हणजे A33 -1चा पॉवर किती होईल 3 + 3 6 होईल. डायरेक्टली तो 3 + 3 6 होईल आणि इंटू M33 ही व्हॅल्यू किती आहे 1 आहे किंवा M33 -1चा पॉवर 6 आहे म्हणजे हे आन्सर +1 होईल आणि ही व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे 1 × 1 म्हणजे 1. पहा सर्व आपण को फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. येथे काय विचारलेलं आहे या मॅट्रिक्सचे को फॅक्टर्स काढायचे आपल्याला आणि त्याचं मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचं आहे. सपोज या एलिमेंटचा को फॅक्टर जो येईल तो येथे लिहिणार आपण. या एलिमेंटचा को फॅक्टर जो असेल तो येथे लिहिणार. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे आपण को फॅक्टर फाइंड आउट करणार आणि याप्रमाणे या लोकेशनमध्ये त्यांचे आपण को फॅक्टर लिहिणार आहोत आणि मॅट्रिक्स तयार करणार आहोत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण एलिमेंटचे फक्त आपण को फॅक्टर काढलेले आहेत. येथे आपल्याला को फॅक्टर काढून त्यांचं मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचं आहे. सोल्युशन प्रोसेस तीच आहे. आधी आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायचे फक्त मॅट्रिक्समध्ये लिहायचे आहेत. सोल्युशन लेट ए इक्वल टू 2/2 आहे म्हणजे A11 A12 A21 A22 11 12 21 22 लक्षात राहण्यासाठी. आणि एलिमेंट आहेत 1 3 4 -1. आधी हा एलिमेंट घेऊ आपण A11 हेअर A11 एलिमेंट आहे 1. देअरफॉर M11 आधी मायनर फाइंड आउट करू. 2/2 असेल तर या एलिमेंटचा समोरचा एलिमेंट तोच मायनर येणार आहे आपला बरोबर आहे. हा रो नको हा कॉलम नको म्हणजे -1. आता को फॅक्टर म्हणजे A11 को फॅक्टरसाठी -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 1 म्हणजे 2 इंटू मायनर ही व्हॅल्यू -1 आहे म्हणजे -1चा पॉवर 2 आहे इवन आहे म्हणजे हे +1 होतील आणि ही व्हॅल्यू आहे -1 म्हणजे आन्सर मिळेल -1. एक आपल्याला को फॅक्टर मिळालेला आहे बरोबर आहे. म्हणजे मॅट्रिक्स कसं तयार होईल आपलं या एलिमेंटचा को फॅक्टर आपल्याला -1 मिळत आहे. त्या मॅट्रिक्समध्ये पहिला एलिमेंट हा येईल -1 बरोबर आहे. नंतर हा एलिमेंट घेऊ आपण A21 हेअर A21 इक्वल टू एलिमेंट आहे 3. आधी एलिमेंट घ्यायचा नंतर मायनर फाइंड आउट करायचं. मायनरसाठी या एलिमेंटचा मायनर काय होईल हा रो नको हा कॉलम नको म्हणजे 4 मायनर 4. मग त्याचा आता को फॅक्टर A21 त्यासाठी फॉर्म्युला -1चा पॉवर या दोघांचे ॲडिशन रो प्लस कॉलम 2 + 1 3 होईल आणि इंटू मायनर ही व्हॅल्यू 4 आहे डायरेक्टली तो 4 म्हणजे -1चा पॉवर 3 म्हणजे हे -1 होतील इंटू 4 म्हणजे -4 बरोबर आहे. हा एलिमेंट आपला -4 येईल
कोफॅक्टरचा आपल्याला मॅट्रिक्स करायचा आहे, बरोबर आहे. आता हा एलिमेंट झाला A21. हेअर A21 ती व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. देअरफॉर मायनर 21 इक्वल टू या एलिमेंटचा मायनर म्हणजे काय येईल? 3 कोफॅक्टर A21 इक्वल टू याचा कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर. फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम दोघांची ॲडिशन 2 + 1 3 होईल इंटू M21. ही व्हॅल्यू 3 आहे. -1चा पॉवर क्यूब आहे म्हणजे हे -1 होतील आणि ही व्हॅल्यू आहे 3, बरोबर आहे. M21 ही व्हॅल्यू 3 आहे. -1 × 3 -3. त्या मॅट्रिक्समध्ये हा एलिमेंट आपला -3 येईल, बरोबर आहे. आता A22. हेअर A22 व्हॅल्यू आहे -1. देअरफॉर M22 2/2 असेल मॅट्रिक्स तर आपण समोरचा एलिमेंट म्हणजे मायनर असेल त्याच्या समोरचा, बरोबर आहे. असा डायगोनल टाईपमध्ये इक्वल टू -1चा पॉवर 2 + 2 म्हणजे 4 होईल इंटू M22 ही व्हॅल्यू 1 आहे इंटू 1 म्हणजे हे काय होईल? -1चा पॉवर 4 म्हणजे हे +1 इंटू 1 म्हणजे 1. येथे एलिमेंट येईल आपला 1. A11 एक -1 आहे, A21 एक -4 हे कोफॅक्टर आलेले आहेत. -3 आणि हे येथे लिहिणार आपण. देअरफॉर दी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचं मॅट्रिक्स तयार करायचं आपल्याला. इज किंवा इक्वल टू करा कोफॅक्टर्सचं मॅट्रिक्स याप्रमाणे काय येत आहे? आपण सिरियलनं लिहिलेले आहेत. आधी रोचे नंतर या रोचे -1 -4 -1 -4 -3 आणि 1, बरोबर आहे. किंवा इथे आधी पोझिशन लिहा म्हणजे A11 A12 येथे A21 येथे A22 नंतर हे एलिमेंट लिहून टाका. A11ची व्हॅल्यू आपली आलेली आहे -1. नंतर पहिला एलिमेंट हा घेतला आपण, दुसरा A12 आहे. येथे आपण 21 लिहिलेला आहे, सॉरी A12 म्हणजे इथे M12 होईल. चुकलं तर सांगत जा. A12 येथे पण 12 होईल. आधी रोचे घ्यायचे नंतर आपल्याला या रोचे संपले की या रोमध्ये यायचं आपल्याला. 1 + 2 3 बाकी बरोबर आहे. 1 2 येथे 1 2 येथे 1 2 येईल. दोघांची ॲडिशन 3 होईल, बरोबर आहे. बाकी ॲज इट इज. नंतर A21 नंतर A22 याप्रमाणे. आता इथे व्हॅल्यू पुट करू. A11 ही व्हॅल्यू आहे -1. A12 ही व्हॅल्यू आहे -4. नंतर A21 ही व्हॅल्यू आहे -3 आणि ही व्हॅल्यू आहे 1 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सेकंड त्यातील सेकंड सब क्वेश्चन. हे मॅट्रिक्स 3/3 ऑर्डरचं आहे. यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये 2/2 ऑर्डर, येथे 3/3 ऑर्डर. एक मॅट्रिक्स 2/2 एक मॅट्रिक्स 3/3. सोल्युशन. येथे आपल्याला मॅट्रिक्स तयार करायचं आहे. कशाचं? कोफॅक्टर्सचं. प्रत्येक एलिमेंटचे आपल्याला कोफॅक्टर काढायचे आहेत आणि नंतर मॅट्रिक्स तयार करायचं आहे. लेट A इक्वल टू 3/3 आहे म्हणजे A11 11 12 13 येथे 21 22 23 येथे 31 येथे 32 येथे 33 इक्वल टू. हे एलिमेंट कसे आहेत? हे एलिमेंट 1 0 2. प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर आधी फाइंड आउट करायचा आहे, नंतर मॅट्रिक्समध्ये अरेंजमेंट करायची आहे त्या कोफॅक्टरची. 0 3 आणि -5. आता आधी हा एलिमेंट घेऊ आपण. आधी रो घ्यायचा आपल्याला. हेअर A11 ही व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. देअरफॉर M11
ही व्हॅल्यू किती होईल? पहा, या एलिमेंटचा कोफॅक्टर हा कॉलम घेणार नाही, हा रो घेणार नाही, कारण तो एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे. काय उरत आहे? 1 3 हे 4 एलिमेंट, बरोबर आहे. 1 3 3 -5 त्याचं डिटर्मिनंट 3 आणि -5. ही व्हॅल्यू कशी काढतो आपण? मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 9 म्हणजे -14, बरोबर आहे. मायनर काढला. आता कोफॅक्टर म्हणजे A11, याचा कोफॅक्टर कॅपिटल A11. त्याचा फॉर्म्युला आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम म्हणजे 1 + 1 1 + 1 आणि इंटू हा मायनर, त्याच एलिमेंटचा मायनर. -1चा पॉवर 2 होईल आणि इंटू M11 याची व्हॅल्यू आहे -14. -1चा स्क्वेअर म्हणजे +1 होईल, किंवा पॉवर इवन आहे म्हणजे आन्सर +1 येईल, आणि हे -14 म्हणजे -14. एक एलिमेंट काढला आपण, याचा कोफॅक्टर मिळत आहे -14, बरोबर आहे. म्हणजे मॅट्रिक्स कसं तयार होईल आपल्याला? इथे लिहितो मी. एक एलिमेंट काढू आपण आणि इथे पुट करू आपण, आणि हे इरेज करू म्हणजे बोर्डवर आपल्याला स्पेस ॲडजस्ट होणार आहे. इथे शेवटची स्टेप लिहितो मी. येथे दी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, जे आपण कोफॅक्टर फाइंड आउट करणार आहोत त्याचं मॅट्रिक्स तयार करायचं आपल्याला. दी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू, कसं येईल? येथे कॅपिटल ए येईल, बरोबर आहे. स्मॉल ए म्हणजे एलिमेंट आहेत, परंतु कॅपिटल ए म्हणजे कोफॅक्टर आहे. A11 A12 11 12 13, येथे 21 22, हे सर्व आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. 23 A31 A32 21 22 आणि A33, बरोबर आहे. इक्वल टू, आपण व्हॅल्यू कोणती काढली? A11, बरोबर आहे. ही ती व्हॅल्यू किती आहे? -14. ही शेवटची स्टेप आहे आपली. येथे -14 येईल एलिमेंट. आता पुढचा एलिमेंट A12, म्हणजे आता ही व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला, बरोबर आहे. A12 ती व्हॅल्यू 0 आहे. हे इरेज करतो मी, तुम्ही लिहून घ्या. पहा, ती आपली शेवटची स्टेप आहे. हेअर A12 ती व्हॅल्यू 0 आहे. देअरफॉर M12 हा 0 या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे, म्हणजे हे 4 एलिमेंट उरणार आहेत. -2 3 0 -5 -2 3 -2 3 0 -5. याची व्हॅल्यू काढू. डिटर्मिनंटची व्हॅल्यू हे +10 होईल मल्टिप्लिकेशन, यातून मायनस होईल 0 म्हणजे हे 10 येतील. नंतर कोफॅक्टर देअरफॉर A12, त्याचा फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 2 म्हणजे 3 होईल, आणि इंटू ही व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. हे -1 होतील, -1 × 10 म्हणजे -10, बरोबर आहे. हा एलिमेंट -10 मिळेल आपल्याला. हा एलिमेंट हा कोफॅक्टर. आता A13, हेअर A13 इक्वल टू, ती व्हॅल्यू आहे 2. देअरफॉर M13, हा एलिमेंट, हा रो सोडून देणार आपण, हा कॉलम सोडून देणार, हे 4 एलिमेंट उरणार आहेत. त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 1 0 आणि 3. हा मल्टिप्लिकेशन -6, त्यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे -6. आता कोफॅक्टर म्हणजे A13 -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 3 4 इंटू ही व्हॅल्यू M3 इंटू मायनर, याचा मायनर -6 मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. ही व्हॅल्यू +1 होईल, +1 इंटू -6 म्हणजे -6 13. ही व्हॅल्यू किती मिळाली? -6. हा कोफॅक्टर -6. आता या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करू आपण. आता A21, हेअर A21 ही व्हॅल्यू किती आहे? -2, बरोबर आहे. देअरफॉर M21 मायनर,
हा एलिमेंट या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे, म्हणजे हे एलिमेंट हे दोन आणि हे दोन 0 2 0 2 3 -5. याची व्हॅल्यू कशी मिळेल, हे 0 होतील आणि -6 म्हणजे हे पण -6. आता A21 -1चा पॉवर 2 + 1 3 आणि इंटू त्याचा मायनर -6. पॉवर कसा ऑड आहे, म्हणजे हे आन्सर -1 इंटू -6 म्हणजे +6. A21ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, +6. ही -6 आलेली आहे, ही +6 आलेली आहे. A21 झाला. आता A22 हेअर A22 ती व्हॅल्यू किती आहे, याला करस्पॉन्डिंग हा म्हणजे 1. देअरफॉर मायनर त्या एलिमेंटचा मायनर इक्वल टू हा एलिमेंट या रोमध्ये आहे आणि या कॉलममध्ये आहे, तेवढे एलिमेंट आपण घेणार नाही. काय राहत आहे 1 2 0 -5 1 2 0 -5. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन आधी घेणार नंतर हा घेणार. हा मल्टिप्लिकेशन -5, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 0 होईल म्हणजे हे -5. मायनर काढला. आता को फॅक्टर म्हणजे A22, त्याचा फॉर्म्युला -1चा पॉवर या दोघांची ॲडिशन 2 + 2 4, तो पॉवर येणार आहे आणि इंटू मायनर म्हणजे ही व्हॅल्यू -5 इक्वल टू -1चा पॉवर रो प्लस कॉलम आणि इंटू मायनर म्हणजे को फॅक्टर, हे +1 होतील इंटू -5 म्हणजे -5. म्हणजे A22 कॅपिटल A22 ही व्हॅल्यू किती मिळत आहे -5, इथे -5. आता या एलिमेंटचा को फॅक्टर फाइंड आउट करू आपण, हे इरेज करू. आता A23 त्याची व्हॅल्यू 3 आहे, बरोबर आहे. हेअर A23 ती व्हॅल्यू 3 आहे. देअरफॉर मायनर 2 3 हा एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे, म्हणजे 1 0 0 3 1 0 0 3. याचं डिटर्मिनंट हे 3 -0 म्हणजे 3. आता काय काढणार, को फॅक्टर म्हणजे A23. फॉर्म्युला -1चा पॉवर किती घेणार 2 + 3 5 इंटू याचा मायनर 3 आहे, -1 इंटू 3 म्हणजे -3. सेकंड रो थर्ड कॉलम A23 ती व्हॅल्यू -3 आहे, इथे लिहिणार -3. व अजून 3 को फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. A31 हेअर A31 ती व्हॅल्यू किती आहे 0 आहे. देअरफॉर त्याचा मायनर फाइंड आउट करणार. मायनरसाठी हा 0 या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे, एवढे एलिमेंट आपण घेणार नाही. राहील काय 0 2 1 3 याच पोझिशनमध्ये आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. 0 2 1 3 म्हणजे 0 2 1 3 इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 2 म्हणजे -2. आता याचा को फॅक्टर म्हणजे A31 इक्वल टू -1चा पॉवर ही ॲडिशन रो प्लस कॉलम 3 + 1 4 इंटू मायनर, हा मायनर -2 आहे. हे +1 होतील इंटू -2 म्हणजे -2, ही व्हॅल्यू मिळेल -2. आता याचा आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. हेअर A32 ती व्हॅल्यू किती आहे 3 आहे, ती व्हॅल्यू 3 आहे. देअरफॉर M32 थर्ड रो आणि सेकंड कॉलम, बरोबर आहे. या एलिमेंटचं लोकेशन थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे 3 2. हा कॉलम घेणार नाही, हा रो घेणार नाही. राहील काय 1 2 -2 3 1 2 -2 आणि 3 इक्वल टू 3. हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन -4, परंतु मायनस करायचा आहे म्हणजे हे +4 होतील इक्वल टू 7. देअरफॉर A32 -1चा पॉवर 3 + 2 5 इंटू मायनर 7, हे -1 होतील इंटू 7 म्हणजे -7.
ही व्हॅल्यू -7. आता राहिला एकच कोफॅक्टर या एलिमेंटचा. हेअर A33 थर्ड रो थर्ड कॉलम एलिमेंट हा येईल -5. देअरफोर याचा मायनर काढू आपण. 3 3 1 0 -2 1 1 -0 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. आता A33 कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर 3 + 3 6 इंटू -1 हे +1 होतील कारण पॉवर इवन आहे. +1 इंटू 1 म्हणजे 1. ही व्हॅल्यू आपली 1 मिळेल. पहा सर्व आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलेले आहेत आणि एवढ्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्या व्हॅल्यू येथे पुट केलेल्या आहेत आपण. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.